एक होता इंटरसेक्शन आणि दुसरा पहिला दोन संचामधला डिसजॉइंट. तर आज या ठिकाणी आपण पाहूया की युनियन ऑफ टू सेट काय पाहिजे ठिकाणी आपला युनियन ऑफ टू सेट दोन संचामधला युनियन या ठिकाणी आपण पाहूया. याला आपण संयोग संच म्हणतात. कोणता संच या ठिकाणी संयोग संच. ओके. नाव समजा दोन सेट आहेत आपल्याकडे. लेट एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण युनियन साठी हा सिम्बॉल दाखवतात वरी तोंड करून युचाच युनियन संयोग. ओके. समजा दोन संच असतील ए युनियन बी तर याला वाचन करतात ए युनियन बी. सेट ए युनियन बी यांना एकत्र या ठिकाणी आपला माहिती घेता येते. नाव जर समजा एखादी संच असेल युनियन घेणं म्हणजे काय नेमकं. ओके. त्याच्यामध्ये आपण एलिमेंट घेतले समजा 1 2 3 4 5 3 5 7 8 4 9. दुसरा एक सेट घेतला आपण ठिकाणी बी नावाचा. त्यामध्ये 2 3 5 11 13 असे काही एलिमेंट्स घेतले आपण. तर या ठिकाणी आपला या दोघांचं युनियन घ्यायचं. युनियन म्हणजे एकत्र करणं. दोन्ही संचाचे एलिमेंट एकत्र करायचे मात्र रिपिटेशन होऊ द्यायचं नाही. एकच एलिमेंट पुन्हा पुन्हा या ठिकाणी घ्यायचा नाही. सगळे एलिमेंट आले पाहिजे मात्र त्या एलिमेंटचं रिपिटेशन या ठिकाणी होऊ द्यायचं नाही अजिबात. तर या ठिकाणी इथं 1 आहे इकडं 1 नाही. 1 लिहून टाकायचा. दोघा कोणामध्ये एकामध्ये असं तरी लिहून टाकायचं. 2 2 दोघात आहे 2 2 नाही लिहायचं. एकच 2 लिहायचा कॉमा. 3 आहे इकडं. 4 नाही दोघांमध्ये. 5 आहे. 7 आहे. 8 आहे पहिल्या संचामध्ये. 9 आहे. त्यानंतर 10 नाही आहे दोघांमध्ये. 11 आहे. नंतर 12 आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी युनियन काढणं म्हणजे काय तर सगळे एलिमेंट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑल एलिमेंट्स गिवन सेट्स म्हणजे एक संच असेल किंवा 2 संच असतील किंवा 3 संच असतील त्या सर्व संचातील सर्व एलिमेंट एकत्र करणं विदाउट रिपिटेशन. ओके. कंबाईन द ऑल टू गिवन एलिमेंट्स ऑल टू द सेट बट विदाउट रिपिटेशन. त्याचं पुनरावृत्ती न होऊ देता एखाद्या एलिमेंटची पुनरावृत्ती न होऊ देता काय करायचं त्यांना पूर्ण एलिमेंट्स एकत्र घेऊन टाकायचे. त्याला म्हणतात ठिकाणी युनियन ऑफ टू सेट. त्याला म्हणायच्या ठिकाणी दोन संचाचा संयोग. ओके. एकत्रित करणं त्याला या ठिकाणी जसं काल आपण इंटरसेक्शन पाहिलं होतं. इंटरसेक्शन म्हणजे दोन संचातले फक्त कॉमन एलिमेंट चूज करणं एकत्र घेणं. आणि युनियन ऑफ टू सेट म्हणजे नंतर दोन संचातील सर्व एलिमेंट एकत्र घेणं. ओके. सर्व एलिमेंट एकत्र घेण्याच्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येते युनियन ऑफ टू सेट्स या ठिकाणी आपल्याला पाहता येते. तर संचावरचे जे प्रॉपर्टी पण पाहता येतात आपल्या ठिकाणी. प्रॉपर्टीज ऑफ आता केव्हा याला पण असं या ठिकाणी नंबर ऑफ ए युनियन बी सर्व जेवढे काही कामाचे आहेत तेवढे सगळे आपण घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ बी जर काढला 2 4 6. नंबर ऑफ जर ए काढला 1 2 3 4 5 6. ओके. जे पण 6 12 आहेत. ओके. म्हणजे याचा अर्थ असा की जे ए मध्ये आहे ते बी मध्ये असू शकतात. बी मध्ये आहे ते ए मध्ये असू शकतात. त्याचं काय अडचण नाही. काही असे बरेच काही गोष्टी किंवा आपण आता पुढे वर्ड्स प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यांना काही लोकांना चहा पण आवडते आणि कॉफी पण आवडते. काही जणांना कॉफी पण आवडते दूध पण आवडते. काहीच मोजकेच लोक असतात त्यांना फक्त चहाच आवडते. काहीच मोजकेच असतात की त्यांना फक्त दूधच आवडते. ओके. आणि ते सगळे पिणारे सगळे पण येतात किंवा कॉमन याच्यामध्ये येतात. ते आपल्या पुढे वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील. कॉमन असणारे म्हणजे इंटरसेक्शन आणि
काही सेपरेट असणारे फक्त, ओके, काही याच्यातला कॉमन नाहीये, हा 1 कॉमन नाहीये, म्हणजे हा युनियन मध्येच येणार फक्त, कारण का हा इंटरसेक्शन मध्ये नाही येणार. काही असे 2 5 7 सॉरी 2 5 7 हे तीन जे एलिमेंट आहेत हे कॉमन आहेत, म्हणजे त्यांना समजा आपण ए ला कॉपी पकडलं आणि बी ला टी पकडलं, चहा पकडलं, तर 2 5 7 असे लोक आहेत की त्यांना दोन्ही पण पदार्थ आवडतात किंवा दोन्ही खेळ आवडतात, दोन्ही त्यांचे एन्जॉय आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. नाव प्रॉपर्टीज ऑफ युनियन सेट या ठिकाणी आपण थोडक्यात स्टडी करूया. प्रॉपर्टीज ऑफ युनियन सेट. नंबर 1 ला ठिकाणी आपण पाहूया ए युनियन बी जर असेल इज इक्वल टू बी युनियन ए. ओके, तर आपल्या पेजसारखंच सिमिलरली या ठिकाणी 2 + 3 केलं का आणि 3 + 2 केलं का काय फरक पडत नाही. 3 आणि 2 6, 2 आणि 3 6 सॉरी 5 आणि 3 आणि 2 5 असं या ठिकाणी आपला घेता येते, बेरीज तेवढीच येते. पण ह्या प्रॉपर्टीला आपला पाहण्याची काही ठिकाणी आवश्यकता नाहीये. ओके, जर आपण एखादा संच आहे ए युनियन ए घेतला तर इज इक्वल टू आपल्या ठिकाणी एच प्राप्त होतो. ओके, ते प्रॉपर्टी एवढी ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची नाही. ओके, कारण काय एखादा संच आहे, समजा आपण इकडे घेतलं, समजा इकडे आपण उदाहरण घेऊया. एक युनिव्हर्सल संच आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, त्यानंतर एक ए संच आहे ज्यामध्ये 2 4 6 8. त्यानंतर याचा नंबर ऑफ एक आला आपण तर 4. त्यानंतर बी घेतला आपण 2 3 5 7 वगैरे वगैरे, त्याचे पण 4 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. तर जर आपण ए चा युनियन ए सोबतच घेतला, समजा ए चा युनियन ए सोबतच घेतला तर आपल्याला एच प्राप्त होतो. ए चा युनियन म्हणजे ए मध्ये सर्व एलिमेंट येऊन जातील, इज इक्वल टू ए, काहीच नो प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी जर आपण पाहिली, काय पाहिली या ठिकाणी ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. समजा एक संच आहे, आता लगेच आपण इथं बाजूला याचा ए कॉम्प्लिमेंट काढून घेऊया. ओके, तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे 2 4 6 8 हे अंक वगळून टाकायचे. 1 3 5 7 9 10 हे ना ए कॉम्प्लिमेंट मध्ये. तर आपली तिसरी प्रॉपर्टी आहे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू, म्हणजे जसा जसा युनिव्हर्सल सेट आहे तुम्हाला प्राप्त होतो. ओके, उदाहरण जर आपण करून पाहिलं ए युनियन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्या दोघाला एकत्र करायचे आपला, तर काय भेटेल हो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजेच याचा अर्थ ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू. ओके, जसा जसा युनिव्हर्सल सेट आहे ते आपला प्राप्त व्हायला. अजून एक प्रॉपर्टी आपल्याला पाहता येते ए युनियन फाय इज इक्वल टू ए. ओके, ए युनियन फाय इज इक्वल टू ए. याचं रिक्त संच असतो आणि त्याच्यासोबत जर आपला फाय सोबत या ठिकाणी आपला जर युनियन घ्यायचं असेल तर त्याच्या ठिकाणी आपला एच भेटतो. कारण काय फाय मध्ये कोणते एलिमेंट नसतातच, कारण दोघांचे एकत्र करायचं, कारण का 3 + 0 म्हणजे 3च. ओके, तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या 4 प्रॉपर्टी महत्त्वाच्या ठिकाणी आपण थोडक्यात स्टडी केलेल्या आहेत. नाव लास्टली वी लर्न दॅट अबाउट द वन ऑफ द फॉर्म्युला.
एक फॉर्म्युला आपल्या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. आपला नंबर ऑफ एलिमेंटचा आहे ठिकाणी आपला फॉर्म्युला स्टडी करायचा आहे. नंबर ऑफ एलिमेंट ओके फॉर्म्युला सूत्र म्हणतो आपण याला. तर काय सूत्र याला आपण प्रूव्ह दॅट मध्ये पाहणार आहोत. सिद्ध करा. प्रूव्ह दॅट काय हो नंबर ऑफ A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. म्हणजे हे सूत्र आहे की आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आपल्याला ऑलरेडी काही गणित ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं किंवा एखादं एक्झाम्पल घ्यावं लागेल. लेट वन ऑफ द A युनिव्हर्सल सेट U आहे आपल्याकडे. A B C D E F G H I. समजा हा नंबर ऑफ एलिमेंट्स U 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहे ठिकाणी 9. समजा आपण A काढला एक संच घेतला. A ह्याच्यावरचा सबसेट आहे कोणाचा U चा. A C D F G. त्यानंतर आपण याचे पण नंबर ऑफ एलिमेंट काउंट करून घेतले. काय प्राप्त झाले 3 2 5. त्यानंतर एक B संच घेतला ओके. तर B मध्ये घेतला आपल्या ठिकाणी A B T G I ओके. नंबर ऑफ B इज इक्वल टू आपण पाहिलं या ठिकाणी किती झाले 5च झाले. तर काय हरकत नाही. तर आता आपल्या सूत्रानुसार थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. काय सूत्र आपल्या ठिकाणी पहिली साईड आहे A युनियन B काढावा लागतो आपल्या ठिकाणी. नंबर ऑफ A नंबर ऑफ B तर काढले आपण. आता फक्त युनियन आणि इंटरसेक्शन काढलं या ठिकाणी आपलं सूत्र बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. अगोदर काढूया आपण या ठिकाणी A युनियन B ओके. A युनियन B म्हणजे ह्या दोघाला एकत्र करायचे ओके. A कॉमा B कॉमा C कॉमा D कॉमा E नाही दोघांमध्ये E कॉमा A B C D F F कॉमा G कॉमा H नाही आहे दोघांमध्ये पण I. तर नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू 3 3 6 1 7 7 आलं. त्यानंतर म्हणजे आपली ही साईड 7 आहे. त्यानंतर काढूया आपण A इंटरसेक्शन B. या दोघांमध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स. दोघांमध्ये कॉमन आहे A. त्यानंतर B नाही तिकडे C आहे इकडे D आहे. D आणि G. नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 3. नाव काय फॉर्म्युला आपला. आता फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवून बघू आपण. सूत्र आहे आपलं नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. हे फॉर्म्युला आहे आपला. याची किंमत आहे ठिकाणी 7. A ची किंमत आहे आपल्याकडं 5 अधिक याची पण किंमत ठिकाणी किती आहे ठिकाणी
5 आणि इंटरसेक्शनची किंमत आली 3. 7 इज इक्वल टू 5 आणि 5 10 मायनस 3. 7 इज इक्वल टू 10 मधून 3 गेला 7 राहिला, म्हणजे हे सूत्र आपलं बरोबर आहे. ओके, तर या सूत्राचा यूज करून आणि आपले ऑपरेशनल सेटचा वापर करून आपला शेवटची स्वाध्याय या ठिकाणी सोडवायची आहे. त्याच्या अगोदर सॉल्व प्रॉब्लेम्स वगैरे काही नाही त्याच्यात. ओके, वर्ड्स प्रॉब्लेम डायरेक्टच एकच आहे सॉल्वमध्ये. त्याप्रमाणे करून 1.4 या ठिकाणी होमवर्क म्हणून तुम्हाला करायची आहे. ओके, होमवर्क्स म्हणून 1.4 या ठिकाणी आपला स्टडी करायची आहे. ओके, प्रॅक्टिस सेट. ओके, तर हे सूत्राचा वापर करून त्याच्यामध्ये जेवढे काही क्वेश्चन असतील तेवढे क्वेश्चन ठिकाणी करून ठेवायचे आहेत. धन्यवाद.